खरं तर मी हिंदू गर्व गर्जना ही जी संपर्क यात्रा आहे, शिंदे साहेबांचं जे स्वप्न आहे की हिंदुत्वाचा गजर आणि बाळासाहेबांची आठवणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेली पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्व मंत्र्यांचे दौरे चालू होते आणि योगायोगाची गोष्ट म्हणा किंवा देवाची कृपा म्हणा की मी कोल्हापूरमध्ये असतानाच कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून नाव जाहीर झालं. खरं तर मी ज्याला सर्वप्रथम कॅबिनेट मंत्री झालो त्यावेळेला उदयनराजे महाराजांचा आशीर्वाद घेतला, छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद घेतला, युवराजांचा सुद्धा मी आशीर्वाद घेतला आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही परंपरा महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि युवराज संभाजीराजेंच्या काही कल्पना होत्या कोल्हापूरच्या संदर्भात आणि त्यावेळेला जे काय प्रेसमध्ये यायचं त्याच्यावरून मला असं वाटत होतं की कदाचित पर्यटन खातं हे माझ्याकडे दिलं जाईल आणि त्यांच्या बहुतांश कल्पना होत्या त्या कोल्हापूर शहराच्या संदर्भातल्या होत्या. त्या कोल्हापूर शहरातल्या हेरिटेज वॉकबद्दल असतील, कोल्हापूरचा सांस्कृतिक वारसा जपण्याबद्दलच्या असतील. परंतु हे सगळं करत असताना देवाची इच्छा अशी होती की त्यांची स्वप्न साकार करण्याची संधी ही मला मिळावी. शेवटी ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण हे राज्य चालवतो त्यावेळेला त्यांच्या कुटुंबियांना काय वाटतं, त्यांच्या ज्या संकल्पना आहे, जसं उदयनराजेंची संकल्पना होती, मासाहेबांची महाराणींची कल्पना होती, राजमातांची कल्पना होती की एक शिवसृष्टी ही साताऱ्याच्या परिसरामध्ये व्हावी. आणि सुदैवाने माझ्याशी अत्यंत जवळचे निकटचे संबंध असलेलेच कलेक्टर हे साताऱ्याला होते, त्याच्यामुळे ताबडतोब त्यांनी कामाला सुरुवात केली. शेवटी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ऐतिहासिक वारसा जपत असतानाच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी पर्यटन हे जसं एक माध्यम आहे तसंच कोल्हापूर हे वेगवेगळ्या उद्योगांसाठी आजपर्यंत प्रसिद्ध राहिलेलं आहे. डिझेल इंडस्ट्रीज सर्वात प्रथम कोल्हापूरमध्ये सुरुवात झाल्या, फाउंड्रीज इंडस्ट्रीज सर्वात प्रथम कोल्हापूरमध्ये सुरू झाल्या आणि त्याच्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांचं एक आगळीवेगळी व्हिजन होती की प्रत्येक ठिकाणी त्यांनी बाजारपेठा वसवल्या, अनेक ठिकाणी ऑइल मिल्स चालू केल्या आणि ती जी परंपरा आहे ती महाराष्ट्राने कायम ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर जे औद्योगिकरण वाढत गेलं त्या औद्योगिकरण वाढण्यामध्ये अनेक उद्योगपती महाराष्ट्रामधले होते, परंतु उद्योगाची ही परंपरा कायम ठेवलीच पाहिजे. त्याचप्रमाणे कोल्हापूरला एक वारसा आहे तो मल्लविद्येचा आहे, कुस्तीगारांसाठी आणि तिथल्या ज्या तालिमी आहेत त्याच्यासाठी सुद्धा कोल्हापूर ओळखलं जातं. म्हणजे ज्या ठिकाणहून औरंगजेबला असं वाटलेलं होतं की छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाल्यानंतर मराठी साम्राज्य संपेल, त्याला खऱ्या अर्थाने छेद दिला तो ताराराणींनी दिला. त्यांनी कोल्हापूर वसवलं आणि त्याच्यामुळे छत्रपतींची गाद्या आज जरी दोन असल्या तरी शेवटी छत्रपतींचा वारसा दोन्हीकडे चालत आलेला आहे. आणि त्याच्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा एक इतिहास पुढच्या काळामध्ये घडवला. हे सगळं करत असतानाच मला एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला आणि शिवसेना घडवली ती बाळासाहेबांनी घडवली. संयुक्त महाराष्ट्राचा ज्यावेळेला लढा झाला त्यावेळेला सर्व पक्ष एकत्र आलेले होते, त्यांनी सर्वांनी मिळून लढा दिला. परंतु हा लढा संपला म्हणजे मुंबई महाराष्ट्राची झाली आणि मग सगळे पक्ष वेगवेगळे झाले. मग मराठी माणसाचा लढा कोणी चालू ठेवायचा आणि मराठा लढा कोणी चालू ठेवायचा? त्यावेळेला प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी सांगितलेलं होतं की माझा बाळ मी महाराष्ट्राच्या ओटीत टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर बाळासाहेबांनी एक जाज्वल्य असं मराठी माणसाच्या मनामध्ये भावना निर्माण केली आणि मराठी बाणा हा पुन्हा एकदा तेजाने तळपायला लागला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांची शिवसेना याला कधीही वेगळं करता येत नाही आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की छत्रपतींच्या हेरिटेज जपत असताना मुंबईमध्ये जे बाळासाहेबांनी केलेलं आहे, बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे ते पुरं करण्यासाठी संधी ही आदरणीय शिंदे साहेबांनी, आदरणीय फडणवीस साहेबांनी मला दिलेली आहे. आणि त्याच्याचबरोबर जे कट्टर शिवसैनिक आहेत जसे राहुलजी शेवाळे आहेत, मला सगळ्यांशी काय संपर्क करता आला नाही. मी म्हटलं की आपण मुंबईमधून सुरुवात करायची असेल तर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आपण त्या ठिकाणी भेट दिली पाहिजे, त्यांच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे, तर जी प्रेरणा मिळेल. मग ती प्रेरणा बाळासाहेबांचं जे स्मारक आहे ते वेळेत पूर्ण करण्याची प्रेरणा असेल, मराठी माणसावर ज्यावेळेला त्यांच्या बिल्डिंगचं बांधणी होते, पुनर्विकास होतो, त्यावेळेला आपली मराठी माणसं रस्त्यावर आली आहेत का, त्यांच्याकडे कोण दुर्लक्ष करतायत का,
त्यांना जपण्याची ही वेळ आहे. मराठी मुंबईतून जाता कामा नये म्हणून मराठी भाषा ज्यावेळेला माझ्याकडे आली त्यावेळेला जो प्लॅन करण्यात आलेला होता की मराठी भाषेची काही डिपार्टमेंट ही नवी मुंबईमध्ये वळवायची, ताबडतोब मी आमच्या न्यू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगमध्ये जी जागा मोकळी आहे तिथं मराठीची सगळीच्या सगळी डिपार्टमेंट एकत्र आणण्याची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून मराठी माणसाला वाटलं की मला मराठीतलं उत्कृष्ट साहित्य वाचायचं आहे तो तिथं जाऊ शकतो. शेवटी आपण मुंबई महाराष्ट्राची आहे, परंतु इथं बोलली जाते हिंदी. कधीतरी आपण लोकांना सुद्धा सांगितले पाहिजे की मराठी मुंबई आहे, तुम्ही सुद्धा थोडं मराठी बोलण्याची सवय करा, ॲटलिस्ट प्रयत्न तरी करा. ते बोलण्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. आणि केवळ मराठी म्हणायचं. आणि मग आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जो मुद्दा बाळासाहेबांनी उचलून धरलेला होता तो मराठी माणसाच्या रोजगाराचा मुद्दा होता, ज्याच्याकडे आपण आता दुर्लक्ष करत चाललेलो आहे. अगदी मुंबईचा भूमिपुत्र कोळी बांधव असेल तर ज्यावेळेला मासे मिळत नाही त्याला कोळी बांधव हवाल दिलं होतं, मदतीसाठी सरकारकडे येतो. आपण अनेक ठिकाणी बघतो की आपण कोळी महोत्सव त्या ठिकाणी साजरे करतो. आपल्या भगिनी ज्या असतात कोळी भगिनी, उत्कृष्ट स्वयंपाक त्यांना करता येतो. आणि मग ह्याचं पर्यटन का निर्माण करण्यात येऊ नये? दुबई फेस्टिवल होत असेल तर मुंबई फेस्टिवल का होऊ नये? तरुणांना रोजगाराची संधी मुंबईमध्ये मिळालीच पाहिजे, त्यांचं स्किल डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि बाहेरच्या लोकांनी येऊन मुंबईमध्ये काम करायचं. त्याला डिग्निटी ऑफ लेबर हे आपल्या मुलांनासुद्धा शिकवण्यात आलं पाहिजे. आणि कुठलंही काम जर सिक्युरिटीचं काम असेल तर सिक्युरिटीच्या एजन्सीज या इतर लोकांच्या मालकीच्या असतात. आणि मग एखाद्या मराठी माणसाची सिक्युरिटी एजन्सी का असू नये? मिलिटरीमध्ये काम करणारे अनेक मराठी अधिकारी असतात. शेवटी अनेक क्षेत्र अशी आहेत की ज्याच्यामध्ये मॅनपॉवर लागते. आणि मग आपला मराठी मनुष्यसुद्धा उद्योजक होणार असेल तर उद्योजक म्हणजे ज्या ज्या गोष्टी, शेवटी मुंबई आज सर्व्हिस इंडस्ट्री बनलेली आहे. 70% मुंबईचं डिपेंडन्स हे सर्व्हिस इंडस्ट्रीवर आहे, फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये आहे. आणि मग त्या युवकाला आपण ताठमानेने उभं केलं तर बाळासाहेबांनी जो वारसा चालू केलेला होता तो वारसा आपण पुढे नेऊ शकू. आणि ह्याच्यामध्ये सर्वांचं सहकार्य केलेलं आहे. ज्या ज्या संस्था बाळासाहेबांनी उभ्या केल्या त्या सर्वांची मदत घेतली पाहिजे. तिथं आम्ही राजकारण अजिबात यायला देणार नाही. आणि हे मी तुम्हाला बाळासाहेबांच्या समाधीसमोर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा पुतळ्याच्या समोर सांगतो, जो कदाचित मुंबईतला पहिला एवढा अश्वारूढ मोठा पुतळा असेल. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावरती हल्ला झालेला आहे, अमरावती हल्ला केलेला आहे. एक बघा, कालचीच परवानगी दिलेली होती, या परवानगीमध्ये थेट म्हटलेलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉ अँड ऑर्डर कुठेही बिघडणार नाही याची जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी जे पिटिशनर होते कालच्या केसमध्ये त्यांच्यावर टाकलेली होती. तरी पण काय या ठिकाणी विधानं केली गेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहेत. आणि त्याच्यामुळे आम्हाला लढाई करायची आहे ती महाराष्ट्राच्या विकासाची. बाळासाहेबांनी जे शिकवलेलं आहे, शेवटी शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जात होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेला संपवायला निघालेले होते. त्यावेळेला खऱ्या अर्थाने हा उठाव शिवसेनेमध्ये झाला. आणि मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की शेवटी दसरा हे विचाराचं सोनं लुटण्यासाठी बाळासाहेबांनी चालू केलेली परंपरा आहे. ते बाळासाहेबांचे जाज्वल्य विचार होते. आणि म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विचार हे शिवसेनेबरोबर कधीही जुळू शकत नाही. आणि त्यांच्या विचाराचं जर सोनं लुटलं गेलं दसऱ्याला आणि ही जर आघाडी कायम ठेवण्यात आली तर मग बाळासाहेबांचे जे विचार होते त्याच्यापासून आपण दूर गेलो असंच होईल. आणि म्हणून आमचा जो मेळावा आहे हा मेळावा खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचाराचा आणि त्यांना नमन करण्यासाठी असेल. आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की मुंबईतला मनुष्य सुखी झाला पाहिजे, मराठी मनुष्य सुखी झाला पाहिजे आणि त्यासाठी 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा मंत्र त्यांनी दिलेला होता. आपल्याला दिसेल की हा कारभार चालवत असताना सर्व आमदार सर्व खासदारांना विश्वासात घेतलं जाईलच. आणि शिवसेनेचं जे पूर्वीपासूनचं एक बाळासाहेबांच्यापासून शिवसैनिकाला जो एक मान दिला जात होता, हल्लीच्या काळामध्ये कोण त्याला विचारत नव्हता. ह्या उठावानंतर शिवसैनिकांची अनेकांना आठवण आलेली असेल, परंतु खऱ्या अर्थाने त्या शिवसैनिकाला किंमत द्यायची असेल तर त्या पालकमंत्र्यांनी त्याला वेळसुद्धा दिला पाहिजे. अनेक पालकमंत्री हे आपल्याला माहिती आहे की सचिवालयामध्ये सुद्धा येत नव्हते. मग शिवसैनिकांनी त्याला भेटायचं का कसं? आणि म्हणून शिवसैनिक हा माझ्या कामाचा आत्मा असणार आहे. कारण शिवसैनिक कसा असतो, कुठे आग लागली की सर्वात पुढे धावणारा शिवसैनिक असतो. कोण आजारी पडला की ॲम्ब्युलन्स घेऊन धावणारा शिवसैनिक असतो. कधीतरी त्याला त्याच्या पाठीवर हात मारायला लागतो. आणि मग तो शिवसैनिक कुठल्या गटामध्ये आहे हा आम्हाला महत्त्वाचं नसतं. बाळासाहेबांचा शिवसैनिक हा माझ्या दृष्टीने शिवसैनिक आहे. बांगर जे आमदार आहेत शिंदे गटाचे
त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आलेला आहे. अमरावतीमध्ये ही घटना घडलेली आहे. सासूरवाडीला ते गेले होते, त्यांचं कुटुंब त्या गाडीमध्ये होतं, त्यावेळी त्यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे. बघा, असे भ्याड हल्ले करणाऱ्यांना मी शिवसैनिक कधीही म्हणणार नाही. हे भाडोत्री लोक असतात आणि अशा लोकांना त्यांनी केलेल्या कृत्याची सजा झालीच पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं करायला पोलीस सक्षम आहेत. आम्ही त्याच्यामध्ये पडता कामा नये. कायदा आणि सुव्यवस्था हा पोलिसांचा प्रश्न असतो. पोलीस त्याच्यावर योग्य तो तपास करतील. जे दोषी आढळतील त्यांच्यावर ते कारवाई सुद्धा करतील. आदित्य ठाकरे यांच्या चिथावणीपर भाषणामुळे हे झालंय असं वाटतंय का तुम्हाला? ठिकठिकाणी आदित्य ठाकरे आहेत ते भाषण करतायत, चिथावणीखोर भाषण करत आहेत, त्यामुळे हा हल्ला झाला आहे का? तुम्ही कारवाई करणार आहात या भाषणावर? नाही, एक गोष्ट अशी आहे की आतापर्यंत चिथावणीखोर भाषणं करण्याची परंपरा ही संजय राऊत साहेबांची होती आणि ते सध्या नसल्यामुळे कदाचित आदित्य साहेब तसे वागत असावेत असं मला वाटतं. त्याच्यामुळे एवढ्या लवकर त्याच्यातून काही तुम्ही निष्कर्ष काढू नका. एकदा संजय राऊत परत आले की त्यांचं काम ते त्यांच्याकडे सोपवतील. आणि जो बाळासाहेबांचा वारसा होता, उद्धव साहेबांना जे ओळखलं जातं हे त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे ओळखलं जातं, चांगल्या भाषेमुळे ओळखलं जातं. तो वारसा ते पुढे चालवतील अशी मी अपेक्षा करतो. बीडमधील परळीमध्ये एक शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी गुड मॉर्निंग जोरामध्ये बोलणं म्हणून एका शिक्षकांनी सगळ्याच विद्यार्थ्यांना मारहाण केलेली छडीमध्ये. व्हिडिओ देखील त्याचे व्हायरल झालेले आहेत. तुम्ही शिक्षण मंत्री आहात, कसं पाहिलं जाऊ शकतं? त्या शिक्षकावर ताबडतोब कारवाई केली जाईल. आपण मला आत्ताच हे सांगितलेलं आहे, त्याची माहिती मागवली जाईल आणि ही माहिती सत्य असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. कुठल्याही विद्यार्थ्याला मारण्याचा हक्क हा कुठल्याही शिक्षकाला नाही. प्रसंगी थोडासा रागवला तर मी समजू शकतो, एखादा विद्यार्थी चुकला तर त्याच्याला रागवलं जाऊ शकतं की तुझं हे चुकलेलं आहे, त्याला समजावून सांगितलं जाऊ शकतं. शेवटी मारण्याने विद्यार्थी सुधारत नाहीत, ते निर्ढावतात आणि मारणं ही संपूर्णपणे चुकीची बाब आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की असे जर कुठलेही प्रसंग आपल्याला आढळले आपण माझ्या निदर्शनाला आणून द्या. हे सगळं करत असताना आणि 2 जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारलेलं असताना एक आगळीवेगळी जबाबदारी ही माझ्यावर सुद्धा आहे, ती म्हणजे कोकणाच्या विकासाची. आणि त्याच्यासाठी जी रत्नसिंधू योजना केलेली आहे, ज्याच्यामधून शेतकरी असेल, मच्छीमार असेल, कामगार असेल, महिला असतील, तरुण असतील, सर्वांचं जे उत्पन्न आहे हे दुप्पट करायचं आहे. आणि तो महाराष्ट्रातला एक आगळा वेगळा प्रयोग आहे आणि एक अभ्यासू मंत्री म्हणून माझ्याकडे तो प्रयोग सोपवण्यात आलेला आहे. त्यानिमित्ताने माझा थेट संपर्क हा माझ्या मूळ जिल्ह्यांशी सुद्धा राहील. आणि म्हणून हे काम मुंबईचं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण ते बाळासाहेबांच्या स्वप्नातलं काम आहे. त्याच्याकडे मी अजिबात दुर्लक्ष करणार नाही. पण तेवढंच प्रेम हे बाळासाहेबांचं कोकणावर सुद्धा होतं. त्याच्यामुळे कोकणावरला न्याय देण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन. केसरकर सर, संतोष बांगर के ऊपर हमला हुआ है और शिवसैनिकों ने हमला किया है, किस तरह से आप इसको देखते हो? जो इस तरह से भ्याड हमला करते हैं उनको शिवसैनिक नहीं बोला जाता. मैं ऐसे समझता हूं कि लॉ एंड ऑर्डर कायम रखना ये पुलिस डिपार्टमेंट का काम है. तो इसमें इंक्वायरी होगी और जो भी लोग इसमें दोषी पाए जाएंगे उस पर कार्रवाई भी होगी. आदित्य ठाकरे लगातार प्रक्षोभक भाषण कर रहे हैं हर जगह पर, तो इसी वजह से हमले हो रहे हैं, ऐसा आपको लगता है? आदित्य ठाकरे के ऊपर आप कार्रवाई करोगे? मुझे ऐसे लगता है जब संजय राउत जी फिलहाल अवेलेबल नहीं है तो उनकी भाषा आज आदित्य जी बोल रहे हैं वो उनको शोभा नहीं देती. बाबा साहब की भाषा जो थी वो उनके मुंह में अच्छी लगती थी और लोग उसको एक्सेप्ट भी करते थे. लेकिन उद्धव साहब माने जाते हैं उनके सॉफ्ट लैंग्वेज के लिए, डिसेंट बिहेवियर के लिए. और मुझे ऐसे लगता है कि उद्धव साहब से वो कुछ सीखे और वो डेवलप हो, यही हम लोग भगवान से प्रार्थना करते हैं. लेकिन जिस तरह से वो बात करते हैं तो मेरे जैसे जो प्रवक्ता है, जो ठाकरे फैमिली के लिए हाईएस्ट रिस्पेक्ट रखते हैं, उनके बारे में कुछ भी नहीं बोलते. लेकिन उनके ऐसे बोलने से मजबूरी से मुझे जवाब भी देना पड़ता है. और जवाब के बाद वो क्या कर रहे थे वो हकीकत भी लोगों के सामने लानी पड़ती है. वो हालांकि मैं ऐसे नहीं करना चाहता लेकिन ये करना पड़ता है. तो जब भी वो ऐसे बोलेंगे तो उसकी रिएक्शन आ जाएगी और वो मंत्री होने के समय पे क्या कर रहे थे वो भी हकीकत मुझे लोगों के सामने लानी पड़ रही है. इससे मुझे बहुत दुख होता है. हाईकोर्ट के ऑर्डर के खिलाफ क्या आप सुप्रीम कोर्ट जाएंगे? दशहरा रैली शिवाजी पार्क तर उद्या जाणार आहात का सुप्रीम कोर्टात? देखिए, बाळा साहब की जो विचारधारा थी वो हिंदुत्व की विचारधारा थी, इसलिए दसरा मेळावा बहुत अहमियत रखता है. और जो लोग कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ गए हुए हैं तो उनको ये हक नहीं है, ऐसे हमारे जो शिवसैनिक है उनका कहना है था. तो इसलिए उनका ये आग्रह था कि हम सुप्रीम कोर्ट में जाए. लेकिन जाना है या नहीं ये हमारे सबसे वरिष्ठ नेता शिंदे साहब का डिसीजन है. अगर वो डिसीजन लेंगे तो ही हम लोग जाएंगे, नहीं तो हम लोग नहीं जाएंगे. हमारा जो दशहरे का मेला रहेगा
वो किसी भी आज तक जो मेला हुआ है इससे बड़ा, बाला साहब से बड़ा तो नहीं हो सकता, लेकिन बाला साहब को जो एक्सपेक्टेशन थी क्या इस तरह से दसरा मेला हो, तो उसी हिसाब से हमारा भी वो दसरे का मेला पण रहा। केसरकर सर, कुठेतरी शिवाजी पार्कवरती दसरा मेळावा व्हावा ही भूमिका शिंदे गटाची देखील होती. आपल्याला ते मैदान मिळालं नाहीत याचं कुठेतरी दुःख. बिलकुल नाही. मी आपल्याला एक सांगतो की सत्तेचा गैरवापर केला हे जे म्हटलं तर 100% खोटं आहे. तसं असतं तर मग आम्हालाच ही परमिशन मिळाली असती. आम्ही सत्तेमध्ये होतो, आम्ही तसं का केलं नाही? आम्ही फक्त ॲप्लिकेशन दिलेलं आहे. ॲप्लिकेशन अशासाठी दिला की इतरांना सुद्धा कळावं की आपण बाळासाहेबांच्या विचाराबरोबर जात नाही, परंतु मेळावे आपण घेतो. लोकांना भडकवण्याची भाषणं करण्यासाठी दसऱ्याचा मेळावा नसतो, ते विचाराचं सोनं लुटण्यासाठी असतो. आणि मराठी माणसाला नवीन विचार देण्यासाठी दसऱ्याचा मेळावा नेहमी बाळासाहेबांनी घेतलेला आहे आणि तसंही त्यांची ती परंपरा राहिलेली आहे. आमच्या मेळाव्यामध्ये आम्ही कोणावरही टीका करणार नाही असं मला शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे. सगळ्या वक्त्यांना सांगा कोणावरही टीका करायची नाही. महाराष्ट्राच्या विकासाचा विचार हा घेऊन आपल्याला लोकांच्या समोर जायचं आहे आणि तो विचार घेऊन शिंदेसाहेब दिवस रात्र काम करतात. आपण बघितलं सकाळी 4-4 वाजेपर्यंत लोकांना भेटत असतात, 3-3 वाजेपर्यंत लोकांना भेटत असतात, दिवसभर आपल्या ऑफिसचं काम करत असतात आणि नव्या स्कीम हे शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब हे महाराष्ट्राला देत असतात. 2.5 वर्षापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये देण्याची घोषणा झाली, स्कीमसुद्धा तयार झाली, पण 2.5 वर्षामध्ये हे पैसे त्यांना पोचले नव्हते. आमच्या सरकारमध्ये हे पैसे पोचायला सुरुवात झाली आहे. ज्यावेळेला शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांच्या खात्याला पैसे जमासुद्धा व्हायला सुरुवात झाली. एवढ्या जलद गतीने काम करणारं हे सरकार आहे, म्हणूनही जनतेचं सरकार आहे. म्हणून ज्या भागामध्ये आम्ही जातो त्या ठिकाणी हजारो लोक जमतात. शिंदेसाहेब ज्यावेळेला जातात त्यावेळेला लाखो लोक जमतात, रस्त्याच्या दुतर्फा जमतात. त्यांना बघायचं असतं की हिंदुत्वाच्या विचारासाठी लढा देणारा हा कोण तरुण आहे, जो बाळासाहेबांचा खऱ्या अर्थाने पाईक आहे, ते त्यांना बघायचं असतं. ज्यांनी धर्मवीर आनंद दिघेंच्या मुशीतून बनलेला कोण नेता आहे ते त्यांना बघायचं असतं. आणि म्हणून ही असंख्य लोकांची गर्दी होत असते. आणि आम्ही ज्याला त्यांच्या पाठीमागच्या गाडीमध्ये असतो त्या लोक आम्हाला भेटतात आणि सांगतात तुम्ही अतिशय चांगलं केलेलं आहे. ज्या गोष्टीसाठी आम्ही भाजप आणि युतीला मतदान केलेलं होतं त्या युतीला तुम्ही पुन्हा एकदा सत्तेवर आणलेलं आहे, तुम्ही आमच्या मताचा आदर ठेवलेला आहे, हे सांगणारी लोक असतात आणि ह्याला लोकशाही म्हणतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.